नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त एकदम जबरदस्त मराठी भाषण. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवराज पाटील आहे. आज मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावेत ही माझी नम्र विनंती. 17 सप्टेंबर 1948 या दिवशी स्वातंत्र्याचा सूर्य मराठवाड्यात दिमाखाने उगवला. मराठवाडा निजामाच्या जुलमी अत्याचारातून मुक्त झाला आणि स्वातंत्र्याची सोनेरी पहाट मराठवाड्यातील जनतेने पाहिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, परंतु आपला मराठवाडा मात्र अजूनही निजामाच्या गुलामगिरीत अडकलेला होता. भारतातील अनेक संस्थानेही स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झाली, परंतु जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद यांच्या संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला. कालांतराने जुनागड व जम्मू काश्मीर हे संस्थाने भारतात विलीन झाली, परंतु भारताच्या मधोमध असलेल्या हैदराबाद संस्थानाच्या निजामाने विलगीकरणास नकार दिला. निजामाला त्याचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे होते आणि याच हैदराबाद संस्थानात आपला मराठवाडाही होता. येथील जनतेने निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे या जनतेचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाने कासिम रजवी याच्या नेतृत्वाखाली एक संघटना निर्माण केली आणि या संघटनेचे नाव दिले रझाकार संघटना. रझाकार गावोगाव जाऊन जनतेवर अत्यंत क्रूरप्रमाणे अत्याचार करत, त्यांचे जीव घेत आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने धर्मांतर करून घेत होते. आणि या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी जनतेने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्याचे ठरवले. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वजण प्राणपणाने लढले, परंतु निजाम काही केल्या दाद देत नव्हता. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाईचे आदेश दिले. 13 सप्टेंबर 1948 रोजी सरकारी फौजा हैदराबाद संस्थानात घुसवल्या आणि निजामावर दबाव आणला. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि आपल्या मराठवाड्याची निजामाच्या गुलामगिरीतून मुक्तता झाली आणि मराठवाड्यातील जनतेनेही मोकळा श्वास घेतला. म्हणूनच दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.